नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषेश काळिंगे कृषी जागरणच्या मंचावर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर आम्ही सातत्याने आपल्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तसेच शेतीतील तज्ञ, शेतकरी आणि विविध अभ्यासक यांच्याशी आपण चर्चा करत असतो सातत्याने। तर दिल्लीत आता M5 अर्थातच मिलेनियल फार्मर्स ऑफ अवॉर्ड सोहळा पार पडतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून विविध शेतकरी आलेत। तर त्यांच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत। तर सर, आपला परिचय काय? मी कृषीभूषण संजय निंबाजी भामरे, काळगाव, साक्री आणि आम्ही धुळ्यामधून येतोय। हो सर, आपण शेतीची सुरुवात कशी केली आणि शेतीत काय? मी शेतीची सुरुवात 1988 मध्ये केलेली आहे आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीत शेतीची सुरुवात करत असताना शेतीची कुठलेही अनुभव आमच्या पाठीशी नव्हते, पण आमचे वडील मार्गदर्शक होते आणि वडिलांनी सांगितले की तुम्ही शेतीमध्ये फळबाग शेतीकडे वळा आणि मी त्या पद्धतीने फळबाग शेती करण्याची सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने आमची फक्त 6 एकर शेती होती आणि 6 एकर शेतीवर आम्ही सुरुवात करत असताना सुरुवातीला आम्ही कपाशी, भुईमूग, बाजरा यासारखे क्रॉप घेत होतो, पण त्याच्यात कुठं काही नफा दिसत नव्हता आणि म्हणून आम्ही फळबाग शेतीकडे वळण्याचं कारण असं की याच्यात काहीतरी आपण पारंपरिक पद्धतीनं शेती करता काहीतरी आपण नवीन आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे। या हिशोबाने आम्ही फळबाग शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि तिथून बघता बघता आम्ही दरवर्षी चांगल्या पद्धतीने आम्हाला फळ शेतीमध्ये उत्पादन, आम्ही डाळिंबाची शेती केली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने डाळिंबाची शेती करत होतो आम्ही आणि आम्हाला त्याच्यातून भरघोस नफा मिळायला लागला आणि म्हणून आम्ही पारंपरिक शेतीला बगल दिली आणि की आपण काहीतरी नवीन आणि आपल्या ज्या तरुण शेतकऱ्यांना काहीतरी आयोडाल म्हणून आपण काम करूया असं मी त्यावेळेस ठरवलं आणि आज बघता बघता मी शेतीमध्ये मला 35-36 वर्ष काम करत असताना आज आम्ही खरोखर यशाचं शिखर या शेतीमध्ये गाठलेलं आहे आणि अनेक पुरस्कारांनी मला आजपर्यंत सन्मानित केलेलं आहे। तसंच मला राज्य शासनाचे सुद्धा अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। कृषीभूषण मिळालेला आहे, मला उद्यान पंडित पुरस्कार मिळालेला आहे आणि आता मला दैनिक कृषी जागरणच्या वतीने मला जो हा अवॉर्ड दिलेला आहे तर खरोखर एक शेतकऱ्याची याच्यातून प्रेरणा मिळते आणि आमच्यासारख्या शेतकऱ्यांची कुठेतरी एक नॅशनल पातळीवर दखल घेतली आणि म्हणून मी दैनिक जागरणचा सुद्धा खूप खूप आभारी आहे आणि आपला महिंद्रा ट्रॅक्टर स्पॉन्सर या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम इथं घेतलेला कृषी मेळा या कार्यक्रमामध्ये आम्हाला जी येऊन आमचा यथोचित सत्कार केला आणि आम्हाला जी या मंचावर आमचे विचार मांडण्याची किंवा आमच्यासारख्या शेतकऱ्यांची प्रेरणा घेऊन अनेक शेतकरी शेतीमध्ये काम करत असताना आमचे अनुभवाचे बोल आम्ही त्या शेतकऱ्यांपर्यंत नेहमी त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि मी आता नवीन जे शेतकरी आहेत आपल्या महाराष्ट्रातील असो परराज्यातील असो तर यांनासुद्धा मी बांधावर किंवा आमच्या या बांधावर त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना आजपर्यंत झालेला आहे आणि म्हणूनच मला या इथपर्यंत मला पोचता आलेला आहे आणि इथून पुढेही सुद्धा मी अनेक शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करण्याचा माझा मानस आहे आणि जेणेकरून फळ शेतीमध्ये आपण कसं वळवता येईल आणि या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जे युवा शेतकरी आहेत यांनी आपली पारंपरिक शेतीमध्ये न अटकता तर त्यांनी आपण काहीतरी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, म्हणजे नक्कीच आपले अर्थकारण नक्कीच याच्यातून बदलू शकते हा माझा आत्मविश्वास आणि मी ठाम भूमिका आपल्यापुढे मांडतो आहे। सर, लाल कार्पेट फक्त राष्ट्रपतींसाठी टाकलं जातं, तर ते लाल कार्पेट आज शेतकऱ्यांसाठी टाकलं जातं आणि त्यावर शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर खरोखरच आज शेतकऱ्यांचा जो सन्मान या दैनिक कृषी जागरण समितीने घेतलेला आहे तर अतिशय उल्लेखनीय आणि लाल कार्पेटमध्ये शेतकऱ्यांना बोलावून आज राज्याच्या आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून जे शेतकरी आलेले आहेत त्यांचा खरोखर लाल कार्पेटमध्ये आमच्यासारख्या मातीतल्या शेतकऱ्यांचा इथं सत्कार घडून आणला खरोखर आमच्यासाठी एक गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे आणि असंच हा कार्यक्रम दिवसेंदिवस अजून वाढत जावं, यांची उंची वाढत जाईल हे आम्हाला आत्मविश्वास नक्कीच वाटतो आणि याच्यामध्ये आम्ही नक्कीच भारावून गेलेलो आहेत आणि अशाच हा कार्यक्रम पुढे अजून चालू आणि मोठ्या संख्येने हा कार्यक्रम मोठ्या व्याप्तीने वाढावा अशी या माध्यमातून मी व्यक्त करतो। सर, जाता शेवटचा प्रश्न, राज्यातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? राज्यातील शेतकऱ्यांनी नक्कीच आधुनिक शेतीकडे आपण वळलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने शेती केली पाहिजे। आपण जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तो दुष्काळीचा कलंक लागलेला आहे तो नक्कीच याच्यातून पुसला जाईल
कारण की आपण जर चांगली आधुनिक पद्धतीने यांत्रिकीकरणावर जर भर दिला तर अनेक आपल्यापुढे आव्हानं उभी आहेत आणि त्याच्याप्रमाणे जर आपण शेती केली तर नक्कीच आपण निसर्गावर सुद्धा मात करू शकतो आणि येणाऱ्या संकटावर मात करू शकतो. म्हणून आत्महत्या करणे हा पर्याय नाही, पण त्याच्यातून आपण या संधीचं काहीतरी सोनं केलं पाहिजे आणि आपल्या हातात जे आहे ताकद ती आपण दाखवायला पाहिजे आणि खरोखर एक चांगल्या पद्धतीने शेती केली तर नक्कीच अर्थकारण बसू शकतो, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या ज्या शेतकरी बांधवांनी यांची फळबागकडे जास्तीत जास्त त्यांनी वळावं, हा माझा संदेश आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरांनी आता योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. तर तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.